महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक आणि शेतकरी हिताची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे। या योजनेची सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली असून आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजचा दिवस का निवडला आपण तर त्यांचा फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपाची यादी आपण जाहीर करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या भगिनी वहिनी सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आतापर्यंत कर्जमाफी झाली त्यावेळेस कर्ज पुन्हा त्याला भेटत नव्हतं, परंतु यावेळेच्या कर्जमाफीचं मुक्तीचं लगेचच त्या ज्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं कर्ज आहे त्याला तेवढं कर्ज वितरण करण्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये कायदेशीर म्हणजे करावंच अशा प्रकारचं कंपल्शन केलेलं आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी कर्ज माफी मोठी कधीच झाली नव्हती आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने हे काम या ठिकाणी केलेलं आहे। 12 लाख शेतकऱ्यांना त्यांचा त्या ठिकाणी आपण पुन्हा याच्यामध्ये समावेश केला। आकडा तोच आहे, पण त्यांना 50,000 द्यायचं मान्य केलं होतं, पण लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेता त्यांना देखील 2 लाख रुपयापर्यंत दिलेला आकडा आणि त्याची आकडेवारी मी आपल्यासमोर डिटेल देऊ शकतो की 56 लाख शेतकरी 36,585 हा त्यांचा आकडा होता। त्याच्यामध्ये काही लोकांच्या मागण्या आणि आम्हाला त्याच्यात काही गरज वाटली प्रशासनाला। 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 ऐवजी 2 लाख रुपये अशा प्रकारे त्याची 36,585 वरचा आकडा आहे आणि 12 लाख शेतकऱ्याचा 4,395 कोटीचा आहे। एकूण आपले शेतकरी सभासदाची संख्या 56 लाखाचा आहे आणि अमाऊंट आहे 40,980 कोटी रुपये आणि आपल्याला सांगितलं होतं की आज आमचं पूर्ण होईल। आम्हाला अजून परत सांगू हा 56 लाख शेतकरी सुरुवातीला आपण सांगितलेले 36,585 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 द्यायचा अगोदर सुरुवातीला आपण मान्य केलं होतं, पण पुन्हा सगळ्याचा साधक बाधक विचार करून पुन्हा त्या 50,000 2 लाख रुपये त्यांना आपण देणार आहोत। त्याची अमाऊंट खाली झालेली 4,395 कोटी हा 4,395 कोटी वरचे झाले 36,585 दोन्हीची बेरीज मिळून झाली 40,980 कोटी।
आणि मग त्याच्यामध्ये पुनर्गठित आलं, ह्या सगळ्या गोष्टी OTS आलं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी दिलेला आहे. आम्हाला अपेक्षा होती की इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडे प्राप्त नाही, हे केंद्र सरकारकडे आहे, म्हणून आपल्याला 3ची वेळ दिली होती. त्याच्याबद्दल मी आता आपली दिलगिरी व्यक्त केली. पण तरी पण आज ठरल्याप्रमाणे आपण काढायचं म्हणून आमच्याकडे जे काही उपलब्ध यादी होती, जे इन्कम टॅक्स मध्ये बसत नाहीत, अशा लोकांची आम्ही यादी केली आहे. मग अमरावतीमध्ये DCC बँक 58, अमाऊंट आहे 38,37,119. हा, 38,37,119. मी तुम्हाला जी कॉपी देतो सगळ्या, चालेल ना? जिल्ह्याची नावं सांगतो. लातूर DCC बँक 133 आणि अमाऊंट तुम्हाला सगळी मी देतो, फक्त पिनिपिसचे नाव सांगतो. नागपूर DCC बँक 16, पुणे DCC बँक 85, सातारा DCC बँक 38 आणि ठाणे DCC बँक 182. अशी एकूण सभासदाची संख्या 553 आणि अमाऊंट हे 2,99,37,540 हे आता कन्फर्म झालेले आहेत. बाकीचं काम अपलोड होण्यावरी टॅली याद्या ह्या व्हायला वेळ लागतात, ते काम आमचं कंटिन्यू चालू आहे. आणि याच्यामध्ये मी विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीमती वहिनी साहेब आणि आमच्या खात्याचे प्रधान सचिव सन्माननीय दराडे साहेब, सहकार आयुक्त तावरे साहेब आणि त्यांच्या सहकार खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय समर्पित भावनेने हे काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. विशेष करून मी आणि शेतकऱ्याच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाचा आभार मानतो की आपण याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला दिलासा दिलेला आहे. त्याबद्दल सरकारचेही आभार मानतो. आपणही